तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाची आहे। कोणत्याही आमदार अपात्र होणार नाही। शरद पवारांना मोठा धक्का राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांचा शरद पवारांना हा धक्का। या घडीची सगळ्यात मोठी बातमी कोणतेही आमदार अपात्र होणार नाहीत। अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरलेले आहेत। शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालाची पुनरावृत्ती याही वेळेला झालेली आपल्याला दिसते असं म्हणता येईल। आणि नागपूरमधली दृश्य आहे तर अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी यांनी सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे। फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे। आणि माझे सहकारी आणि आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आपल्या सोबत आहेत। प्रसन्न, शिवसेनेसंदर्भातल्या निकालाची पुनरावृत्ती असं याच्याकडे बघितलं जातं। एक थोडक्यात आपण आपल्या प्रेक्षकांसाठी उलगडून सांगूया। अजित पवार गटाचे सर्वच्या सर्व आमदार पात्र ठरलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच। या निकालासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या? जसं तू आता उल्लेख केला होता तो तर मुद्दा आहेच। जो शिवसेनेच्या बाबतीत होता तोच इकडे एक टेम्पलेट म्हणून यांच्या समोर होतं। ते म्हणजे ज्या 3 टेस्ट होत्या, पक्षाची घटना, पक्षाची उद्दिष्ट, त्याच्या बाबतीत संबंधित जे काही फॅक्शन्स तयार झालेले त्यांची नेमकी कशी वागणूक होती आणि विधिमंडळातलं बहुमत ज्याचा उल्लेख सुद्धा झाला होता। याच्यापैकी 2 मुद्द्यांच्या बाबतीत काही अडचण नव्हती। घटनेच्या बाबतीत आणि उद्दिष्टांच्या बाबतीत पक्षातल्या लोकांचं काही वेगळं म्हणणं होतं का याबद्दल कंप्लेंटही नव्हती हे सुद्धा ते म्हणालेले आहेत। आणि त्यामुळे आमच्यासमोर ते मुद्दे नव्हते। राहिला होता विधिमंडळातल्या बहुमताचा मुद्दा। तो स्पष्टपणे अजित पवारांकडे आहे असं अन्य कुणी नाही। शरद पवार म्हणजे त्यांचा गटच मान्य करतो। हे त्यांच्या विविध प्रकारच्या जी काही याचना, जी काही पत्र वगैरे देण्यात आली होती, जे काही आरोप करण्यात आले होते त्याच्यामध्ये त्यांनीच लिहिलेले आहे। त्यामुळे नार्वेकर म्हणाले की हे शरद पवार गटानेच म्हटलेले आहे आणि हे बाकीच्या गोष्टीतून सुद्धा लक्षात येते। त्याच्यामुळे बहुमत अजित पवारांकडे आहे, त्यामुळे पक्ष त्यांच्याकडे आहे। जी इंटरेस्टिंग बाब होती ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्यामध्ये कुणाचाही आमदार डिस्क्वालिफाय होतील का? आता एकदा का मूळ पक्ष हा अजित पवारांचा हे एकदा का अध्यक्षांनी ठरवल्यानंतर त्यांचे आमदार अपात्र ठरण्याचा काही मुद्दाच नव्हता। तो मुद्दा निकाली लागला। आणि इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे, जी अडचण शिवसेनेच्या बाबतीत होती मात्र राष्ट्रवादीच्या बाबतीत नव्हती। जेव्हा हे सगळं रामायण घडलं, महाभारत घडलं, तेव्हाचे प्रतोद अनिल पाटील आणि आत्ताचे सुद्धा तेच होते। ते आता सरकारमध्ये महायुतीत आहेत, त्यामुळे ती एक फार मोठी फेवरेबल गोष्ट अजित पवारांच्या बाबतीत होती। पण तरी सुद्धा असं असताना सुद्धा मग शरद पवारांच्या आमदारांवरती कारवाई का नाही झाली? आणि इथे मात्र कायद्याचा अतिशय एक इंटरेस्टिंग पार्ट, ज्याचे दाखले पुढे देण्यात येतील 10व्या शेड्यूलचा अर्थ लावण्यासाठी सुद्धा, तिथे देवेगौडा प्रकरणाचा उल्लेख केला नार्वेकरांनी। आणि देवेगौडा प्रकरणामध्ये जेव्हा अशाच प्रकारे पक्षाच्या विरुद्ध कोट अनकोट विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या आमदारांनी, तेव्हा तिकडे डिस्क्वालिफिकेशनची सगळी प्रक्रिया पार पडली। सुप्रीम कोर्टाने मात्र त्यामध्ये ठरवलं की या आमदारांनी डिसेंट, पक्षांतर्गत मतभेद व्यक्त करत त्यांनी हे केलेलं आहे। त्यांना तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो वेगळा निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार आहे। आणि त्यामुळे आणि ते इथे कसं लावलेलं आहे आणि म्हणूनच शरद पवारांचे जे आमदार सध्या अजित पवारांच्या विरोधात आहेत किंवा त्यांच्या सोबत गेलेले आहेत, ती पक्षांतर्गत डिसेंटचा भाग आहे, मतभेदाचा भाग आहे। आणि म्हणून तो जो व्हीप आहे तो लागू होत नाही आणि म्हणून त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन लागू होत नाही। हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला।